सरकारनं पाकिटमारी करून योजना सुरू केल्या, पण आता अजित पवार खंबीरपणे बसलेत. लाडकी बहीण योजनेला निधी वळवल्याच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर अजित पवार उत्तम अर्थमंत्री आहेत, अर्थ खातं ते उत्तम सांभाळतात. राऊतांकडून दादांचं कौतुक. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांना भेटून नरकातला स्वर्ग पुस्तक दिलं. राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं 17 मे रोजी होणार प्रकाशन. उद्यापासून रायगडच्या माणगावामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन. 50,000 एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी राहणार उपस्थित. तर अजित पवारही उपस्थित राहणार असल्याची एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांची माहिती. पुढच्या 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची हजेरी लावणार. गोकुळचं दूध उद्यापासून 2 रुपयांनी मागणार पुणे, मुंबई आणि मुंबईमध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधामध्ये देखील 2 रुपयांची वाढ. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार. मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळानं घोषित केली तारीख. उद्या दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. मंगळवारपासून कॉलेजांमध्ये गुणपत्रिका देखील मिळणार. राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाणार. ओटीटी प्लॅटफॉर्मवर उल्लू ॲपकडून मेलद्वारे मनसेची जाहीर माफी. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आंबोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती तक्रार. किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा. 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे वन विभागाचे आदेश. वांद्रे वरळी सी लिंक ई वाहनांसाठी टोलमुक्त होण्याची शक्यता. ईव्ही वापराला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय. माजीवाडा पुलावरील मुंबई मार्गिका 22 मे पर्यंत रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद. रस्ते दुरुस्ती कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. सरकारच्या किती योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण. त्याचा अहवाल 30 मे पर्यंत सादर करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांचे निर्देश. मनसेकडून मुंबईतल्या दिंडोशी परिसरामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन. मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. पालघरच्या बोईसरमध्ये दोडिया समाजाच्या समृद्ध परंपरेचं पहिलं राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन. पालघर, मुंबई, गुजरात, नवसारी, दादरा नगर हवेलीतून पारंपरिक वेशात समाज बांधव मोठ्या संख्येनं संमेलनामध्ये सहभागी होणार. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीमध्ये 54 बिबट्यांचं वास्तव. 10 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या 23 वाढली. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन सोसायटीनं केलेल्या अभ्यासातून माहिती समोर. महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव. पर्यटकांसाठी महोत्सवामध्ये विशेष हेलिकॉप्टर राईड. निसर्गाच्या कुशीतल्या महाबळेश्वरचं हवाई दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना संधी. हेलिकॉप्टर राईडला पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद. आजच्या पिढीला चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजतोय ही दुर्दैवी बाब. सांगलीतील शिवोत्सव कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांचं विधान. सांगलीच्या तासगावमध्ये आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या. आग लावून तरुणाचा मृत्यू झाल्याचा केला कांगावा. आई आणि बहीण पोलिसांच्या ताब्यात. कौटुंबिक वादातून गुंगीचं औषध देऊन डोक्यात दगड घालत हत्या केल्याचं उघड. बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर. मात्र आष्टी मतदारसंघातील निवडी लांबल्या. त्यामुळे पंकजा मुंडे धस यांच्यातील वादाचा परिणाम निवडीवर झाल्याची चर्चा. पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी लाटल्याचा प्रकार समोर. दहशतवादी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.